कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 19 डिसेंबर 2024। आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 37वा दिवस आहे। आम्ही निघालेलो आहोत भगवाने या ठिकाणावरून। तर बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर मी निघालेलो आहोत। आता सकाळचे 6:15 वाजलेले आहेत। थोडासा अंधार आहे। सकाळ सकाळी चाललं की मग रस्ता लवकर उरकतो आणि उन्हात मग चालवत नाही आणि जेवण केल्यानंतर तर अजिबात चालवतच नाही, म्हणून सकाळ सकाळी लवकर अंतर कापून टाकायचं। जात असताना आम्हाला एक महाराजजी भेटलेले आहेत, तर ते मैयाचं भजन म्हणणार आहेत। नर्मदे हर नर्मदे हर। अरे एक भजन बोलो। भजन बाकी चरा चरा जाइयो खाब घर की माता करियो रे की चरा चरा जाइयो खबर घर की माता करियो गंगा की करियो जमुना की करियो रे बाकी चरा चरा जाइयो खबर घर की मात करियो गंगा की करियो जमुना की करियो सरजू मैया की बार बार करियो खबर घर मात करियो शारद मैया की बार बार करियो खबर घर की मात करियो तारा मैया की बार बार करियो खबर घर की मात करियो चंदा मैया की बार बार करियो खबर घर की मात करियो। जय नर्मदा माई। नर्मदे हर। चालून चालून थोडंसं थकलो होतो। जवळजवळ 9-10 किलोमीटर नॉन स्टॉप आलेलो आहोत। तर इथे थोडंसं थांबलेलो आहोत। ऍपल आहे, आता ऍपल खाणार आहे आणि निघणार आहे पुढे। थोडीशी विश्रांती केली, 2-3 मिनिट बसलो आणि पुढे निघालेलो आहोत, कारण सकाळ सकाळीच मग चालवलं जातं, त्याच्यामुळे निघालेलो आहोत। थोडीशी थंडी पण वाजतीये। थंडीत चाललं की अंगात मग थोडीशी गरमी येते। चोरला चाललो होतो, तितक्यात एक छोटंसं हॉटेल दिसलं। सकाळपासून काय बालभोग केला नव्हता। मग इथे आमच्या मैयानी चाय प्रसादी घेतलेली आहे, घेतायत आता। थंडी पण वाजते सकाळ सकाळी खूप जास्त, त्याच्यामुळे चहा पिला तर थोडं चांगलं वाटतं। त्याच्यामुळे जाताना इथे हे धनगर रेस्टॉरंट लागलं होतं, चाय प्रसादी घेतात। आता आम्ही पुढे निघणार आहोत महेश्वरला। आता चाय प्रसादी घेतली आणि महेश्वरला जाताना रस्त्याच्या कडेने बघा इथे महाराज जी आहेत, परिक्रमावासियांची सेवा करतात। इथे बघा नर्मदा परिक्रमावासियों के लिए निशुल्क चाय प्रसादीची सेवा केली जाते। तर सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत, चाय प्रसादीचा आनंद घेत आहेत। सगळे परिक्रमावासी बघा इथे बालभोग घेत आहे, जिलेबी खात आहेत। नर्मदे हर। जिलेबी आणि पोहे दिलेले आहेत परिक्रमावासियांना खाण्यासाठी। नर्मदे हर। तर इथे बालभोग करताना आम्हाला नाशिकचे बाबा भेटलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूयात। काल ते जे मांडवचा डोंगर आहेत ते खाली चढून आले, तर बाबा कसं वाटलं? नर्मदे हर। नाव काय आपलं? काल कसं वाटलं? अवघड होता, तू सांभाळून चालेल, तू झोडबारी चकलं ना कधी हात आणि कार्य करताना या जन्मात पुन्हा आपले ठेवून पुन्हा उदार आम्हाला खाली राहतं कधी कुठे घ्यायचं ते चांगल्या जन्माचं राहायला कार्य शिकले। या जन्मात आमच्याकडे 3 दिवस आला, त्याला किती त्रास सहन करावा लागला। त्याला कोणी दगड मारला, कुठल्यानी चावलं तरी तो 3 दिवस आमच्याकडे चालला। त्याच्यामुळे कोणी बी अपेक्षा परत ठेवून जन्माची बघा हरी राजा हरिचंद्र हरी सर्वांच्या उदाहरण
याचं आमच्या विचारांचं. बरं बरं चालेल. बाबा कसं वाटलं काल? नर्मदे हर. काल असं वाटलं का आम्ही जणू काही जेजुरीचा गड उतरतोय किंवा चढतोय आणि इतकाच खतरनाक होता. जर घसरगुंडी झाली तर कारण ते तळातही जाऊ शकत होता, पण इतकं आल्हाददायक आम्ही सर्व उतरलो, एकदम सांभाळून सर्वच अगदी उतरलो आणि खूप बरं वाटलं. तसं आता असं वाटलं का आमची परिक्रमा जवळजवळ पूर्ण होत आल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे आता आम्हाला भीती वाटत नाही पुढच्या रस्त्याची, कारण जे खरे रस्ते होते चढ उतारायचे ते रस्ते आता संपून गेले आणि आता आम्हाला कुठलीच भीती न वाटल्यासारखं आम्ही आता पूर्णतः मोकळं झाल्यासारखं वाटतं. बाबाजींना विचारू. नर्मदे हर बाबाजी, कुठून आहात आपण? नर्मदे हर. तरी आम्ही मांडवगड काल क्रॉस केला. मांडवगडावरनं खाली उतरलो होतो. सुरुवातीला खूप धाकधूक वाटत होती, भीती होती मनामध्ये एक प्रकारची की आपल्याला जमल किंवा नाही, कारण पुस्तकात लिहिलं होती सूचना की जाऊ नये बा वृद्ध माणसांनी. तरी पण आम्ही मैयाच्या भरोश्यावर निघालो आणि खरं सांगतो असं वाटत होतं की मैयांनीच आम्हाला खाली चालत आणली. इतका अवघड मार्ग होता तो, तरीसुद्धा खाली चालत आलो आम्ही. 1.5 तासात खालपर्यंत आम्ही पायथ्याला चालत आलो. काही असं जाणवलं नाही, मैयाच आम्हाला नेत होती असं जाणवत होतं. खूप छान वाटलं ते आणि त्याच्यामुळे इथून पुढचा प्रवास नक्कीच मैयाच्या कृपेने अतिशय सुखकर होणार याची मला खात्री वाटते. आता आज किती दिवस झाले तुम्हाला परिक्रमेमध्ये? माझा आज 35वा दिवस आहे. 14 नोव्हेंबरला मी उचलली होती. कुठून येत आपण? ओंकारेश्वर असून मी राहणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या राहतो, परंतु माझा मूळ जिल्हा म्हणजे अहिल्यानगर हा आहे. अहिल्यानगर प्रॉपरच आहे मी. काय आतापर्यंत काय अनुभव आले तुम्हाला? अनुभव तर असं आले की बाब काही नाही, मी बिनधास्त एकटाच निघालो होतो, कोणी सोबत नाही काही नाही. पण इथं असं जाणवलंच नाही की आपल्या सोबत नाही कुणी ना कुणी सोबत भेटतच. एक व्यक्ती मला मैयाच्या कृपेने सोबत भेटली, ती आजपर्यंत सोबत आहे, आमच्या पहिल्यापासून सोबत आहे ती व्यक्ती. काही कुठलंही ऋण नातं नसताना आम्ही एकत्र प्रवास करतोय सोबत. काही त्रास आतापर्यंत? त्रास तसा काही नाही. सुरुवातीला जो थोडा पायांना फोडं वगैरे येण्याचा त्रास झाला सुरुवातीचा, तेवढाच त्रास पाय दुखण्याचा, बाकीचा काहीच त्रास नाही. अतिशय छान असा प्रवास चाललेला आहे मैयाच्या कृपेने आणि सेवा सुद्धा खूप छान मिळते इकडे. MP मध्ये तर अतिशय उत्कृष्ट सेवा मिळते. MP मध्ये लोकांमध्ये भावना सुद्धा खूप छान आहे, प्रतिसाद सुद्धा खूप मिळतो. आपण प्रत्येक गावातला छोट्या मुलापासून तर मोठ्यापर्यंत नर्मदे हर बोलतातच. परिक्रमामध्ये कुणी गावातून गेलं की नर्मदे हर म्हणतातच. नर्मदे हर. मावशी आहेत, आपण त्यांना विचारूयात. नर्मदे हर मावशी. नर्मदे हर. काल कसं वाटलं? काल आम्हाला असं वाटत होतं काय मी हे गड उतरायचं म्हणल्यावर आम्हाला एकदम जेजुराच्या गडाची आठवण जाते. त्या गडात आणि या गडात काहीच फरक नाही. आम्ही म्हणजे पण जेजुरीच्या गडाला पायऱ्या आहेत उतरायला, इकडे पायऱ्या नव्हत्या. पण तरी असे दगड हे असं वाटलं का एकदम माणसाला असं धीर सुद्धा नाही का असं मैयानं असं चांगलं आपल्याला चालवलं असं व्यवस्थित एकदम हळूहळू स्लो बरोबर चालत. मैया कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं. कधीच एवढे दिवस चालले नाही, पण आता मांडवगड म्हणले इतका हे झालं, गुडघे दुखायचे, पण मग सगळे काहीच वाटलं नाही. मैयाना आमचं सगळं व्यवस्थित पार पाडलं. 1-1.5 तास डोंगे उतरलं आम्ही, पण आमच्या जीवाचे आम्हाला असं वाटायचं गुडघा पाय दुखतो का काय होतं, पण काहीच नाही. मैयानं आम्हाला दाखवलं, एकदम व्यवस्थित पार पाडलं. सगळं सांभाळून घेतलं असं व्यवस्थित एकदम. गड उतरायला असं त्रासच झाला नाही, काहीच त्रास झाला. सगळ्यांचं एवढं वय आहे, जवळजवळ सगळे 40-50च्या पुढे आहेत, पण मैयाने सर्वांना सुखरूप आणि आनंदानं खाली आणलेलं आहे. हीच कृपा आहे आपल्यावर मैयाची. गडी शेतामध्ये 1 किलोमीटर पायी जात नाही. गाडीवर जाणारी बाई आहे, तिला आजही फोन असे येते का चालती का नाही, थकली का काय, पण ती थकवा येतच नाही तिला. ती चाल जेवढी आहे तेवढा बदलच होत नाही. 35 किलोमीटर पोत चालून पाहिली, कधी 40 वय नेली, पण ती थकली नाही. संध्याकाळी हातपाय दुखात माहिती, पुन्हा सकाळी गाडीकडे व्हायची. मैयाचीच कृपा आहे. सांभाळू जाणार शक्ती देणारी मैया सगळंच व्यवस्थित करणार. आजी वय किती तुमचं? 56. कुठून आले तुम्ही? संभाजीनगर, वैजापूर तालुका. काय कधी उचलली परिक्रमा? 6 तारखेला. काय त्रास आतापर्यंत? त्रास असा होता, माझ्या मणक्यात गॅप पडलेला होता. हाडाच्या डॉक्टरने सांगितलं फक्त आधी 1 महिना, नंतर मग 500 रुपयाच्या गोळ्या दिल्या. एक गोळी पण आईच्या नावानं खाल्ली. मला असा आनंद झाला. माझ्या मनात असं वाटलं का काय सांगू तुम्हाला महाराज मी. नर्मदा माय. काल मांडवगड उतरताना काय त्रास?
त्रास असा वाटला का पती पडतीन का काय, पतीचा पण पाय दुखतो ना, तर म्हटलं पडतीन का काय, पडतीन का. खाली उतरले, सकाळी चढले बी, नंतर उतरले बी. तर पती म्हणे मला इतका आनंद झाला का आज मला मैयाना तसं डोक्यावर घेऊन गेली का हातात धरून गेली असं वाटलं त्यांना. हां, दररोज मोटरसायकलवर चालता, थोडे थोडे दिवशी. तिच्यासारखी शक्ती कोणच नाही नर्मदा. हां, नर्मदे हर. नर्मदे हर. आता चाय प्रसादी केली, बालभोग केला आणि पुढे निघालो. सगळ्यांचे अनुभव ऐकले. काल कसा प्रवास होता, थोडासा खडतर होता, तर काल कोणाकोणाला कसं त्रास झाला किंवा काय अनुभव आले किंवा कसं वाटलं सगळ्यांचं ऐकून घेतलं. आणि आता पुढे निघालेलो आहोत. आता महेश्वरला जाणार आहोत. महेश्वर या ठिकाणाहून 13 किलोमीटर अंतरावरती आहे. तर जमलंच तर तिथं आम्ही थांबून घेणार आहोत. तर चला जाऊयात महेश्वरला. थोडंसं पुढे आलो आणि धामनोद रस्त्याने महेश्वरला चाललो होतो. तितक्यात श्री सावरिया चाट हाऊस आणि इथे चाय प्रसादीसाठी या मैयाने आम्हाला हाक मारली की चाय प्रसादीसाठी या. मागच्या वर्षी पण या मैयाने आम्हाला चाय प्रसादीसाठी बोलवलेलं होतं. थोड्या आम्ही मागे अंतरावर होतो तेव्हाच मी आईला बोलले की आई या मैया चाय प्रसादीसाठी बोलवतील म्हणून बघ. लगेच मैयाने हाक मारली. आता चाय बनवता येते. नर्मदे हर मैया. पिछली साल भी आपने हमें बुलाया था चाय को. पिछली साल भी आपने चाय को बुलाया था. चाय प्रसाद घेणार आहोत. आमच्या मैया बसलेल्या आहेत. चाय प्रसादी घेतली आमच्या माताजींनी आणि पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. नाही पण म्हणता येत नाही कारण ते एवढं आनंदानं सेवा देतात आणि आपण नाही म्हटलं की मग चांगलं वाटत नाही त्यांना पण. त्याच्यामुळे चहा किती जरी घेतला तरी जावंच लागतं. मी तर घेत नाही, आमच्या मैया जातात पण नाही म्हणता येत नाही त्यांना. परिक्रमेत असा नियम आहे, कोणाला मागायचं नाही काही स्वतःहून आणि कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाही. तर चला जाऊयात कारण थोडीशी सिटी लागली की सेवा देणारे खूप जण असतात, मग जावंच लागतं. चाय प्रसादी मागे घेतली आणि थोडंसं पुढे आलो. पुढे आल्यानंतर इकडे मा नर्मदा अकॅडमी आहे. तिकडे रस्ता जाताना इथे जोगेश्वर सेवा केंद्र आहे. परिक्रमावासियांची ते सेवा करतात. पूर्वीच्या काळामध्ये बघा अशी दुकानं असायची. तर बाबा या ठिकाणी चुलीवर चाय प्रसादी करून परिक्रमावासियांची सेवा करतात आलेले गेलेचे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे बाबा जे आहेत या ठिकाणी सेवा करतात. आप हर रोज सेवा करते हो? कब से कब तक? 4 महीने करते हैं. ये उठते हैं 11 को, जब तक चालू करते हैं तो देवस्वामी 11 तक चलाते हैं. 4 महीने. अच्छा. श्रावण के महीने में 4 या 5 सोमवार श्रावण महीने कावड़िया से फल फ्रूट खिलाते हैं. बघा परिक्रमावासियांची ते आनंदाने सेवा करतात. बाकी सबके सहयोग से खिलाते हैं माता. स्वखर्चातून परिक्रमावासियांची सेवा करतात. तर चहा चुलीवरचा चहा परिक्रमावासियांना देतात. आमच्या मैया बसलेल्या आहेत बघा चाय प्रसादी घेण्यासाठी. सवेरे 6 पौने 6 बजे से 1:30-2 बजे तक चलाते हैं. सवेरे 6 पौने 6 बजे से 1:30-2 बजे तक चलाते हैं. और मैं तो एक माध्यम हूँ, साधारण मजदूर टाइप आदमी हूँ. बाबा का और माता जी का हमको कुछ संकेत मिले. ये 3रा साल चल रहा है हमारा सेवा करते करते. असं पुढे आल्यानंतर हे मेडिकलवाल्या काकांनी आम्हाला पलीकडून हाक मारली आणि जर आपल्याला काही चालून पाय दुखत असतील, गुडघ्यांना काही त्रास होत असेल तर ही क्रीम त्यांनी दिलेली आहे. परिक्रमावासियांची ते येता जाता सेवा करतात. थोडंसं चालून आल्यानंतर महेश्वर 8 किलोमीटर राहिलं होतं. तर इथे गव्हाचं गोडाऊन आहे. तर इथे बसलेलं आहोत सावलीला. थोडीशी विश्रांती घेणार. पाय खूप दुखत होते कारण सकाळपासून एकदाच बसलो होतो. आता थोडंसं बसणार आणि परत पुन्हा पुढे निघणार आहोत. आमच्या मैया इकडे खाली बसलेल्या आहेत. मा सुगंधदेवी अन्नक्षेत्र आश्रम दहिवर या ठिकाणी आम्ही आज दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत. मागच्या वर्षी पण आम्ही महेश्वरला जाण्या अगोदर इथे दाल बाटी खाल्ली होती.
इथेच थांबलो होतो आम्ही भोजन प्रसादीसाठी. सुगंधदेवी अन्नक्षेत्र. चला जाऊयात आतमध्ये. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. परिक्रमावासी दमून आल्यानंतर थोडीशी विश्रांती करतात. इकडे भोजन प्रसादी चालू आहे. इकडे नर्मदा मैयाचा फोटो आहे बघा. इथे खूप सुंदर असे सुविचार दिलेले आहेत. सुविचार बघा खूप सुंदर सुंदर लिहिलेले आहेत. इकडे भोजन प्रसादी बनवतात. भंडारगृह आहे. हे बाबाजी आहेत या ठिकाणी सेवा देतात. नर्मदे हर. इथे पण बघा सुविचार लिहिलेले आहेत. परिक्रमावासींचे भोजन प्रसादी चालू आहे. या मैया उन्हामध्ये इकडे चपाती करत आहेत चुलीवरती. आमच्या मैया त्यांचं पाय फ्रॅक्चर झाले आश्रम आहे. परिसर आहे आश्रमाच्या बाजूचा. बघा ह्या मावशी आहेत धुळे साखरीच्या आहेत. तर शूलपाणीतून अवघड रस्ता उतरताना मावशींचा पाय फ्रॅक्चर झाला तर त्यांना समजलं नाही. बरंच अंतर पुढे आल्यानंतर त्यांना समजलं. तर आपण विचारूयात मावशींचा कसा प्रवास होता. नर्मदे हर मावशी. कसं काय झालं मावशी प्रवासामध्ये? पाय फ्रॅक्चर झालंय. चालत होती बेटा चांगली. चालता 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 चालते सुरपाणी झाडीमध्ये त्या बाया पुढं निघून गेल्या. मग अंधारामध्ये खड्डं दिसलं नाही. घाईगबड पळत पळत असताना गेला पाय त्याच्यामध्ये गेला. तो 2 मिनटं मला चालवणं झालं. मागणं आले 4-5 लोक. मी त्यांना म्हणलं मैया जरी स्लो चालले तर तुमच्याबरोबर मी येतो. तर ते म्हणले मैया आम्ही स्लो नाही चालू शकत. मी एक घर होतं. एक बाई शकत होती तर त्यांच्यानी तिला सांगितलं. तर मैया हिला जरासं कोणी मोटरसायकल आलं तर पुढेपर्यंत या मैयाला सोडून दे. मग तिने बाम आणला. थोडं शेकलं. मला मालिश केलं. मग त्यानंतर मग गाडी आली. मला बसून दिलं. मग असं करत पुढं मी नलकंठापर्यंत आले. नलकंठाच्या आश्रमवाल्याने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. इंजेक्शन दिलं. रात्रभर राहिली. पूर्ण सेवा झाली माझी. मग शेवट मला एसटीमध्ये बसवलं. एसटीमध्ये औरंगाबादचा एक बिचारा मावला भेटला. तोच्याही पाय सुजलेला होता. मग शेवटी त्याच्या सोबतीने गाडी घोडी करत या आश्रमामध्ये पोहोचले. इथं येताच मला त्यांच्यानी दवाखाना केला. प्लास्टर टाकला. आज 15 दिवस झाले आरामशीर आहे. बघा मावशींना एवढा त्रास झाला. आज पाय त्यांचा फ्रॅक्चर आहे. त्यांना सगळ्या गोष्टी जागेवरच कराव्या लागतात ते. तरी पण मावशींनी खरंच हिंमत हारलेली नाही. आणि काही परिक्रमा असे असतात की पाय दुखायला लागले थोडं काय झालं की घरी जातात. तर मावशीकडून एवढाच बोध घ्यायचा. तर किती जरी काय झालं एकदा संकल्प उचलला ना की तो शेवट करायचा. मग तो गाडीने असो किंवा पायी असो. आता मावशी 15 दिवस इथं विश्रांती करणार. नंतर हळूहळू पुढे जाऊन पूर्ण परिक्रमा करणार. किती जणी म्हणायची सुद्धा मला घरी पोचून द्या. तर मी माझ्या मुलाला भेटलं. मी मरून जाईन पण घरी नाही जाणार. मला मैया पूर्ण करायचीच आहे. घरी जाऊन काय करणार आहे? कोण सेवा करेल माझी? अरे मुलगीही आपली नाही. दुनिया आपली नाही. माझी हेच परिवार आहे. दुनिया पालती झाली तर मी माझी परिक्रमा सोडून मी जाणार नाही. मैयाला सोडून मी जाणार. हा आपला निश्चय होता. बरोबर. बघा खरंच मावशींच्या हिमतीला माझा सलाम आहे. खरंच हिम्मत हारलेलं नाही. बघा पाय कसं झालेलं आहे त्यांचं. नर्मदे हर मैया. दुपारची भोजन प्रसादी केली. थोडासा आराम केला. कपडे धुतले. थोडेसे कपडे वाळवले. थोडे राहिलेत म्हणून मागे टाकलेत वाळायला. आणि आता निघालेलो आहोत महेश्वर या ठिकाणी. इथून 7.5 किलोमीटर अंतरावरती महेश्वर आहे. थोडंसं ऊन झालेलं आहे तरी पण हळूहळू जाणार आहे. कारण महेश्वर तिथला अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे तो बघायचा आहे. मैया पण आहे तिथे. थोडासा आनंद घेणार आहोत. विश्रांती करणार आणि तिथेच थांबणार आहोत. तर चला जाऊयात महेश्वरला. महेश्वरला जात असताना इथे एक पेरूचा गाडा दिसला. तर पेरू खाऊ वाटले होते. पेरू घेतलेत आमच्या मैयानी. मी पण खाते आता पेरू.
या तुम्ही पण खायला मस्त मस्त पेरू आमच्या मैया घेत आहेत. आत्ताच पेरू खाल्ला, थोडासा तिखट होता. पुढे आल्यानंतर बाबाजींनी हाक मारली ऊसाचा रस पिण्यासाठी. आता ऊसाचा रस पिणार आहोत. मैया थांबलेल्या आहेत आमच्या. ऊसाचा रस घेणार आहोत. इकडे ऊसाचा रस बनत आहेत आणि परिक्रमावासी बसलेले आहेत रस घेण्यासाठी, कारण दुपारचं भरपूर ऊन झालेलं आहे. आमच्या कोमल मैया पेरू खात आहेत. ऊसाचा रस घेणार आहोत थंड थंड उन्हामध्ये आणि पुढे निघणार आहोत. वरण चाललो होतो तर बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे. 3 वाजलेले आहेत तर परिक्रमावासी चाय घेत आहेत. महेश्वरमध्ये आम्ही आता आलेलो आहोत. आता राजराजेश्वरी आश्रम या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. 3-3:30 वाजलेले आहेत. आता थोडंसं जाणार, विश्रांती करणार आणि अहिल्याबाई होळकर यांचा वाडा बघायला जाणार आहेत आम्ही. तर चला तुम्हाला पण मी दाखवते. महेश्वरमध्ये आम्ही आता एंटर केलेलं आहे. चाललेलो आहोत राजराजेश्वर आश्रम या ठिकाणी. मैया चाललेल्या आहेत. मी राजराजेश्वर मंदिर आणि आश्रम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर हे इथे आश्रम आहे, या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. इकडे मंदिर आहे बघा. हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. तर इकडे आम्ही आसन लावलेलं आहे. हळूहळू परिक्रमावासी येत आहेत. तर आम्ही आता जाणार आहोत किल्ला बघण्यासाठी. आमच्या मैया इकडे तयार होत आहेत. किल्ला बघण्यासाठी जायचं आहे म्हणून थोडंसं क्रीम वगैरे चेहऱ्याला लावत आहे, गोरा होण्याचा प्रयत्न करत आहे. पण मैयाच्या भक्तीचा कलर चढलेला आहे, त्याच्यामुळे एवढं सहज लवकर गोरा नाही होऊ शकत. इकडे आमच्या मैया तयार झालेल्या आहेत. चला जाऊयात. तर आम्ही चाललेलो आहोत आता वाड्यामध्ये. इथे बघा शिवलिंग, शंख आहेत विकायला. आमच्या मैया बघत आहेत. इकडे शिवलिंग जलधारी आहेत. परिक्रमावासी बघा किल्ला फिरण्यासाठी आलेले आहेत. इकडे कौट आणि चणे आहेत विकायला. आमच्या मैयाला आता चणे खायचे आहेत. महेश्वर किल्ल्यामध्ये जाताना आम्हाला एक फॉरेनर भेटलेला आहे. त्यांनी आमचा एक फोटो काढलेला आहे. तर मी त्यांच्या कॅमेराने त्यांनी फोटो काढलेला आहे. तर त्यांनी आम्हाला आमचा हा फोटो काढलेला आहे. नर्मदे हर. चला जाऊयात पुढे. इकडे अहिल्याबाई होळकर यांचं देवघर आहे. आपण तिकडे जाणार आहोत दर्शनासाठी. हे मंदिर आहे आणि या साईडने नर्मदा मैयाचं दर्शन आहे. पूर्ण हा अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे. समोर मैयाच्या पलीकडे दक्षिण तटावरती तिकडे शालिवाहन आश्रम नवडाटवडी या ठिकाणी आम्ही थांबलो होतो. तिथे थांबलो होतो आम्ही. या ठिकाणी साड्यांचं मिल आहे. आम्ही आता आतमध्ये चाललेलो आहोत. हा महेश्वर राजवाडा आहे. इकडे पालखी आहे.
हा आतला परिसर आहे. आम्ही आता आतमध्ये वाड्यात चाललेलो आहोत, महेश्वर राजवाडा. इकडे त्यांचं कार्यालय होतं. होळकर राज्य चिन्ह, पूर्ण वंशज आहेत त्यांचे. इकडे वाड्याचं चित्रीकरण दाखवलेलं आहे. ये मैया का दरबार है, न्यायालय, और जो भी आदेश होता था वो शिव शंकर आदेश, अपना नाम नहीं लिखते थे. पहले नंबर पे ससुर मल्हारराव होळकर आपके इंदौर 10 लानी तलवार आहे तिकडे. माँ अहिल्या के ससुर 6 नंबर पे आते थे. तुलसीराव की संतान विठ्ठलराव को तलवारी आहेत या. पूर्ण त्या काळातला हा वाडा आहे, अजूनही तसंच आहे. ही बंदूक आहे आणि याच्यामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर याच्यामध्ये जात होत्या. इकडे कोठारगृह आहे. पूर्ण त्यांच्या काही पुरातन काळातली वस्तू असतील ज्या आता तुटलेल्या आहेत. ही पूर्ण माहिती आहे. चला आता त्यांच्या देवघराकडे जाऊयात. त्यांनी केलेले कार्य अहिल्याबाई होळकर यांनी. देवघराकडे जाऊयात. या ठिकाणाहून अहिल्यादेवी होळकर नर्मदा मैयाचं दर्शन घेत होत्या. हा दरवाजा उघडल्यानंतर इकडे देवपूजा सुवर्ण झुला आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे वेगवेगळे महेश्वर येथील त्यांनी ज्या काही कार्य केले असतील ते इथले फोटोज आहेत. इकडे देवघर आहे, पण इकडे महाराजांनी शूट करून नाही दिलं, कारण की पोलीस स्टेशनला डायरेक्ट दिसतं म्हणून सांगितलं. तर चला जाऊयात पुढे, दर्शन घेऊ अजून. 1,43,000 पीढ़ी बनते थे. इकडे जाऊयात. इकडे हनुमंतरायांचं मंदिर आहे. अहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर आहे. कशी खाती आपल्या महाराष्ट्राच्या आहेत, त्याच्यामुळे जरा MP मध्ये येऊन अजून अभिमान वाटतोय. महाराष्ट्राच्याच नव्हे, भारतामध्ये त्रिभुवनामध्ये पण आहेत त्या. आहेत, पण महाराष्ट्राचं म्हटलं की थोडस जरा वेगळीच फिलिंग येते. हा परिसर आहे इथला. इथलं दर्शन वगैरे झालं. आता जाऊयात पुढे दर्शनासाठी. आपले काही महाराष्ट्रातले नाशिकचे दादा भेटलेले आहेत, फिरण्यासाठी आलेले आहेत. तर आमच्या माताजींना विचारत आहेत की परिक्रमाची प्रोसेस कशी असते, कसं जावं लागतं, कसं चालावं लागतं. इकडे स्वतः हाताने साडी बनवतायत. आम्ही तिकडे जाणार आहोत.
इकडे हँडलूम साडी आहेत, तर आम्ही तिकडे जाणार आहोत आता बघण्यासाठी ही साडी कशी बनवतात. चला तुम्हाला पण दाखवते मी आता. तर इकडे हाताने बनवलेल्या साड्या आहेत, त्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. इकडे पूर्ण प्रोसेसने साडी बनवले जाते. तर आता सायंकाळची वेळ झालेली आहे, तर कामगार घरी गेलेले आहेत. तर या मावशी आहेत, साडी बनवत आहेत आता. आमच्या परिक्रमावरती मैया याची प्रोसेस बघत आहेत, कसे बनवतात ते. इकडे हे सगळे प्रोसेस करून इकडे साडी विकली जाते. हा धागा पाण्यामध्ये भिजत घालावा लागतो, तेव्हा साडी तयार होते. बघा इकडे ह्या मावशी बनवत आहेत. अर्धी साडी बनवून झालेली आहे. तिकडे धागे अटकवलेले आहेत आणि मग नंतर ते तिकडे खाली असे धागे ओढून घेतलेले आहे. मग ते पायाने मशीन सारखं हलवलं की मग ही साडी तयार होते. त्याच्यामध्ये धागा भरावा लागतो. सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे साडीची. तर आपण इथे काकू आहेत, त्यांना विचारूयात कितने रेट से साड़ी स्टार्ट होती है? 4,000. 4,000 ते किती? बघा ह्या ज्या साड्या आहेत विक्रीसाठी, तर मावशींनी सांगितलं आहे 4,000 पासून ते 10,000 पर्यंत साड्या विकल्या जातात. हा वरून पूर्ण नजारा आहे. इकडे मैयाचं दर्शन होत आहे. आता आम्ही इकडे अजून थोडंसं काही होतं भाग बघण्यासाठी, तर इकडे आलेलो आहोत. खूप सुंदर वाडा आहे. माझी या ठिकाणी 4थी वेळ आहे. 3ऱ्यांदा पायी परिक्रमेमध्ये मी हे बघत आहे. या ठिकाणी पिक्चरच्या शूटिंग वगैरे होतात. बऱ्याच पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. प्री वेडिंग शूट पण होतं. खूप छान आहे फोटोशूटसाठी वगैरे. पुरातनकालीन हे मंदिर आहे. पावसाळ्यामध्ये येतपर्यंत पाणी येतं. आमच्या मैयावरती आहेत. अजून मजबूत बांधकाम आहे, हे पडलेलं नाही. नक्षीकाम बघा. 2023 मध्ये 16 सप्टेंबर 2023ला पूर्ण जेव्हा पूर आला होता, तर हा मंदिर बघा, या दरवाजाला पूर्ण शेवाळ लागलेला आहे. तर इथपर्यंत पाणी गेलं होतं. खाली इकडे मैया आहे, तर पूर्ण मंदिर भरलेलं होतं आणि वरपर्यंत पाणी गेलं होतं. तर मी चाललेली आहे आता इथे दर्शनासाठी. इकडे अहिल्यादेवी होळकरांचं राम मंदिर आहे.
पूर्ण वाडा आहे हा. तर आतमध्ये मंदिरात चाललेलो आहोत. पुरातनकालीन हे मंदिर आहे बघा, अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामधलं. अजून तसेच दगड आहे तिथले. नक्षीकाम. इथे शिवलिंग आहे. तर आम्ही इथे दर्शन घेतलं आणि पुढे निघालेलो आहोत. इकडे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. पुरातनकालीन हे श्रीराम मंदिर आहे. इकडे हनुमंतराय आहेत. इकडे सनसेट आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. खाली हा घाट आहे. इकडे मैया. सनसेट वगैरे बघितला, फोटो वगैरे घेतले आणि आता चला जाऊयात पुढे. इकडे पण मंदिर आहे शिवशंकराचं. तर आम्ही चाललेलो आहोत आता मैयाचं दर्शन घेण्यासाठी. इकडे मैयाचं दर्शन घेणार आहोत. पुन्हा बघा सनसेट किती सुंदर आहे. आम्ही आता फोटो काढणार आहोत परिक्रमेतली एक आठवण म्हणून. फोटोची कॉपी पण घेणार आहोत. मोबाईल मध्ये तर आपण फोटो काढतोच, पण एक कॉपी पण घेणार आहे. तर चला जाऊया फोटो काढूया. तर हा संपूर्ण वाडा आहे महेश्वर या ठिकाणी. मैयाच्या किनाऱ्यावरून हे दृश्य आहे पूर्ण वाड्याचं. आणि इकडे नर्मदा मैया आहेत. फोटो शूट वगैरे करून झालेला आहे. एक फोटो काढलेला आहे की जो आठवणीत राहावा, परिक्रमेमध्ये काढला होता म्हणून. हा संपूर्ण किल्ला आहे. आता आमच्या मैया दोघी माया आली की फोटो काढणार आहेत. इकडे आहे महादेवजी. इकडे नर्मदा मैया आणि समोर जे आश्रम आहे शालिवाहन, त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो नवडाटवडीला. छान वाटलं महेश्वरचं, अहिल्यादेवी होळकरांचा हा वाडा बघून. फोटोशूट वगैरे केलं, दर्शन वगैरे बघितलं. तर चाललेला आहोत आम्ही आता पुन्हा. या ठिकाणचं सगळं दर्शन वगैरे घेतलं, सगळं आम्ही पाहून घेतलं. फोटो काढले थोडेफार, 2-3च फोटो काढले. आणि जे फोटो काढलेले आहेत ते दादा इथे फोटो बनवत आहेत. 50 रुपये पर कॉपी आहे. तर फोटो वगैरे घेतले आम्ही आणि निघालेलो आहोत आता हॉस्पिटलमध्ये. कारण पायाच्या नसा आहेत, चालून खूप दुखत आहेत, थोडीशी ताप पण आहे. तर जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये. चला.
तर आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलला आल्यानंतर डॉक्टरांना पाय वगैरे दाखवले, त्यांनी गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत, औषधं दिली आहेत. तर सहज मी इथं वजन केलं तर माझं 45 वजन होतं तर 47 भरलं, 2 किलो एक्स्ट्रा वाढले. सगळ्यांचे 2-2, 3-3 किलो वजन एक्स्ट्रा वाढलेले आहेत. तर मशीनमध्ये फरक म्हणावं की आमच्या मैयाची कृपा आहे आमच्यावर, त्याच्यामुळे मैयाने आम्ही एवढं 2,500-3,000 किलोमीटर चालून आलो आहेत, तरी पण आम्ही तेवढं स्टेबल आहोत. खरंच नर्मदा मैयाची आमच्यावरती कृपा आहे.